महायुतीतील धाराशिव लोकसभेचा तिढा सुटल्याची चिन्ह दिसत आहेत। अजित पवारांची राष्ट्रवादी आता धाराशिवची जागा लढणार आहे। अर्चना पाटील आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत। तर महायुती संदर्भातली महत्त्वाची बातमी समोर येते। महायुतीतील धाराशिव लोकसभेचा तिढा सुटल्याची चिन्ह आता आपल्याला बघायला मिळत आहे। ओम देशमुख अधिकची माहिती देत आहेत। ओम, महायुतीतला धाराशिव लोकसभेचा तिढा सुटला असं आपण म्हणू शकतो का आता? अमित, जी माहिती आपल्या हाती आली त्यानुसार धाराशिव बाबतचा जो काही पेच होता तो सोडवण्यामध्ये महायुतीला यश आलंय। जी माहिती आपल्या हाती आली त्यानुसार राणा जगजितसिंह पाटील जे भाजपचे आमदार आहेत आणि भाजपचे एक नेते आहेत, महत्त्वाचे नेते ज्यांना सर्वप्रथम अजित पवारांच्या वतीनं राष्ट्रवादीकडून लोकसभा लढवण्यात यावी अशा प्रकारची एक प्रस्ताव ठेवण्यात आला होता। त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं धाराशिव लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाते अशा प्रकारची माहिती आपल्या हाती आली आहे। आज संध्याकाळी महायुतीतील वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, स्वतः मुख्यमंत्री सुद्धा या प्रवेशाला असू शकतील अशा प्रकारची माहिती सध्या तरी मिळते। या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अर्चना पाटलांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो, त्या प्रवेश करतील आणि आज त्यांच्या उमेदवारीची घोषणा होऊ शकते अशी माहिती समोर आली। तानाजी सावंतांना कुठेतरी हा एक मोठा सेटबॅक मानला जातोय। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याबाबत पुढारी न्यूजनं 3 दिवसांपूर्वी बातमी दिली होती। खऱ्या अर्थानं पुढारी न्यूजच्या बातमीवर एक प्रकारे हे शिक्कामोर्तब जी आपण एक्सक्लुझिव्ह बातमी दिली होती, त्यामुळे धाराशिवबाबत अखेर अजित पवारांना बाहेरच्या पक्षातून उमेदवार आयात करावा लागलाय आणि आयात उमेदवारावरती आता त्यांना निवडणूक लढवावी लागणार आहे। समोर जे ओमराजे निंबाळकरांचं आव्हान आहे ते कशा प्रकारे राष्ट्रवादी आणि अजित पवार गट हा त्या आव्हानाला सामोरा जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण धाराशिवची जागा मराठवाड्यातल्या एकंदर राजकारणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे या मतदारसंघात काय होतं, धाराशिव असेल किंवा परभणी असेल, या दोन ठिकाणच्या लढती हा राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि अटीतटीच्या असणार आहेत। त्यामुळे या दोन जागांवरती काय होतं यावर बऱ्या प्रकारे मराठवाड्याची राजकीय समीकरण आणि राजकीय गणितं अवलंबून आहेत।